नमस्कार, मी फराह खान. संजीवन मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मणक्यांचा आमवात आणि संयुक्त उपचार पद्धती. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत वेदिक्युअर वेलनेसचे संचालक डॉक्टर अनिल पाटील सर. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर सर या ठिकाणी आपल्या सोबत बसलेले आहेत आणि विशेषतः तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ते बसलेले आहेत. त्याच्यामुळे नक्की कॉल करा. आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. आता डॉक्टरांबद्दल थोडं जाणून घेऊया. डॉक्टर अनिल पाटील यांनी केएम मधून MBBS MD करताना गोल्ड मेडल मिळवून पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. या व्यतिरिक्त डॉक्टर अनिल पाटील यांनी इतर वैद्यकशास्त्र, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, ॲस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिस, योग, आयुर्वेद, रेकी, हिप्नोम्युझिक थेरपी यामध्ये देखील प्रावीण्य मिळवलंय. आपल्या अविरत रुग्णसेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे इकोल सुपिरियर रॉबर्ट डी सॉबर्न या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर अनिल पाटील यांना मानद डॉक्टरेट या पदवीनं बँकॉक, थायलंड इथं एका विशेष कार्यक्रमामध्ये गौरवण्यात आले. गेली 2 दशकं अविरत परिश्रम करून त्यांनी संयुक्त उपचार पद्धती महाराष्ट्रभर पसरवली आहे. आणि यामध्ये त्यांनी आधुनिक उपचारांबरोबरच इतर पारंपरिक अशा उपचार पद्धतींचं अनोखं एकत्रीकरण केलेलं आहे. आणि सामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत विविध उपचारांबद्दल अनेक पुस्तकं लिहिली आहेत. आणि त्यांच्या आवाजातील मंत्रोपचाराच्या अनेक सीडीज प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि आजच्या या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न असतील, शंका असतील, तुम्ही आत्ताच्या आत्ता थेट कॉल करू शकता, डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 0226684333. हा आमचा नंबर आहे. पुन्हा एकदा नोट करा आणि जास्तीत जास्त कॉल करा, कारण मी जसं सांगितलंय की तुमचे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे 0226684333 या नंबरवर नक्की कॉल करा आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आणि जसं की मी सांगितलं की आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मणक्यांचा आमवात आणि संयुक्त उपचार. तर हा विषय थोडासा वेगळा आहे, त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला प्रश्न नक्कीच असतील. आणि आणखी एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे सरांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती देखील माझ्याकडे आहेत. एक म्हणजे लढा संधिवात आणि आमवाताशी, डॉक्टर अनिल पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्याशिवाय आणखी एक आहे ते म्हणजे झुंज मणक्यांच्या दुखण्यांशी, हे एक पुस्तक आहे, तुम्ही वाचू शकता. जसं मी सांगितलं होतं की अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्यांच्या आवाजातील मंत्रोपचाराच्या सीडीज देखील प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ह्या काही सीडीज आहेत. त्याच्यामध्ये गुरु, मग अभंग, रेकी ही एक सीडी आहे. त्याशिवाय ही एक आहे ती म्हणजे गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्रची एक सीडी आहे. त्याशिवाय महामृत्युंजय मंत्र देखील आहे. आणि त्याचबरोबर मंत्र संजीवनी ही देखील सीडी त्यांची प्रसिद्ध आहे, तुम्ही घेऊ शकता आणि ऐकू शकता. आता आपण खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, जसं की मी सांगितलं की आजचा जो विषय आहे आपला तो थोडासा वेगळा आहे. मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी कदाचित ऐकलेलं नसेल, कारण आमवात आपण ऐकलेलं आहे, मणक्यांचे आजारही ऐकलेत, मात्र मणक्यांचा आमवात म्हणजे काय? खूप छान प्रश्न विचारलास आणि फार महत्त्वाचा आहे. आम म्हणजे काय? म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण अन्न घेतो आणि ते समजा आपल्या शरीराने पचवलं नाही, म्हणजे आपलं थोडक्यात आपल्याला अपचन असेल किंवा ते अन्न आपल्याला पचत नसेल, तर ते न पचलेलं अन्नाचं काय होतं? ते न पचलेल्या अन्नाचं विष तयार होतं. अच्छा. आणि ते विष आपल्या सांध्यांमध्ये जाऊन बसतं आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न करतं. आणि ह्याला आपण आम असं म्हणतो आयुर्वेदामध्ये. तर ह्यामध्ये आम वात ही एक संज्ञा झाली की ज्याच्यामुळे म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे प्रश्न उत्पन्न होऊ शकतात, किंवा मेटाबॉलिक आर्थरायटिस म्हणजे गाऊट सारखे प्रश्न उत्पन्न होऊ शकतात, किंवा रिॲक्टिव्ह आर्थरायटिस सारखे प्रश्न उत्पन्न होऊ शकतात. जे एखाद्याला डेंग्यू झाला की त्याच्यानंतर आर्थरायटिस झाला, असं चिकनगुनिया झाला नंतर आर्थरायटिस झाला, असं होऊ शकतं. पण आज आपण प्रामुख्याने बोलणार आहोत ते पाठीच्या कण्याचा आमवात म्हणजे काय. पाठीच्या कण्याचा आमवात म्हणजे आता हा सामान्य मणका कसा दिसतो, हा मी इथे ह्याच्यात दाखवलेला आहे. आणि त्यानंतर पाठीच्या कण्याचा आमवात झाल्यानंतर त्याला अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस असं आपण म्हणतो. अच्छा, याच्याविषयी आपण बोलूया डॉक्टर. मात्र एक कॉल आहे, तो म्हणजे सुनील आहेत उस्मानाबादवरून. सुनील, काय प्रश्न आहे तुमचा? मी सुनील पवार बोलतोय. सुनील, आवाज येतोय?
सुनील आपल्याला ऐकू येत नाही, आपण पुढे जाऊया. हो हो निश्चितच. तर डॉक्टर तुम्ही अँक्युलायझिंग स्पॉन्डिलायटिस विषयी बोलत होतात. हां, तर अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस पाठीच्या कण्याचा आमवात अशी संज्ञा किंवा असं नामकरण मी केलेलं आहे. हो हो. पण त्याला तसं नाव कुठे उपलब्ध नाही आहे. पण काय की मला असं कळलं की पाठीच्या कण्यामध्ये ज्या आपले मणके आहेत त्या मणक्यांमध्ये ज्या गाद्या आहेत त्या गाद्यांमध्ये जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न झाल्यामुळे त्या गाद्या खराब व्हायला लागतात किंवा आपलंच शरीर आपल्याच जे काय म्हणतात अँटीबॉडीज निर्माण करतात आपल्याच पेशींविरुद्ध. ओके. म्हणजे मणक्याच्या मध्ये ज्या गाद्या आहेत त्याच्या विरुद्ध ते अँटीबॉडीज निर्माण करतात आणि स्वतःच्याच शरीराला खायला लागतं. बापरे. अशी विचित्र परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून त्याला मी पाठीच्या कण्याचा आमवात असं म्हणतो. अगदी बरोबर. एक कॉल आहे डॉक्टर, तो म्हणजे मंगेश आहेत आपल्यासोबत बोरिवलीवरून. मंगेश, काय प्रश्न आहे तुमचा? हा नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. मणक्याला आंबवत झाले कसं ओळखायचं? अतिशय महत्वाचा त्यांनी प्रश्न विचारलाय डॉक्टर, काय सांगा? काय म्हणाले? मणक्यांना आंबवात झालेला आहे हे कसं ओळखायचं? हा, ओळखायचं कसं? आता हा संपूर्ण प्रोग्राम आहे ना मनापासून बघा आणि आणि समजून घ्या, तुम्हाला नक्की कळेल की हे नेमकं काय आहे. तरी पण आता मी सुरुवात करतोच आहे त्याच्याबद्दल आणि त्याच्याबद्दलच बोलत होतो, तेव्हा प्लीज तेव्हा लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. तर मणक्यांचा आमवात म्हणजे नेमकं काय ते सांगितलं तुम्हाला की शरीरामध्ये जे विष निर्माण होतं, आम निर्माण होतो, ते आम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न करतं आणि बिघाड उत्पन्न केल्यानंतर जे मणक्यामधील ज्या गाद्या असतात त्या स्वतःच खायला सुरुवात होते आणि मग खायला सुरुवात केल्यानंतर त्या गाद्यांमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो. ह्यालाच मी मणक्यांचा आमवात असं नामकरण किंवा संज्ञा ही अशी मी दिलेली आहे. अगदीच अगदीच. मग डॉक्टर, हे जे मणक्यांचं आमवात आहे ते होण्याची कारणं कोणती आहेत? हां, ह्याला कारणं आहेत ना, खरं सांगू तुला की आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये ह्याचं कारण सापडलेलं नाही आहे. म्हणजे त्यांना माहीतच नाही आहे. म्हणजे कुठच्याही आमवाताचं म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस असो किंवा अजून रिॲक्टिव्ह आर्थरायटिस असो किंवा काही असो, ह्याचं नेमकं कारण हे शास्त्रज्ञांना सापडलेलं नाही आहे. पण आयुर्वेदामध्ये मात्र क्लिअर कट सांगतात की आहार आणि आजूबाजूचं तुमचं जे काही वातावरण आहे हे वातावरण तुम्हाला आमवात व्हायला कारणीभूत ठरत असतं. डॉक्टर, याविषयी बोलूयात, मात्र एक कॉल आहे तो म्हणजे सुनील पुन्हा एकदा जोडले गेलेत. सुनील आहेत उस्मानाबाद वरून. सुनील, काय प्रश्न आहे तुमचा? दोन्ही पायाला मुंग्या येतात कमरेपर्यंत. ओके, दोन्ही पायांना मुंग्या येतात कमरेपर्यंत. आणखी काही त्रास होतो? जास्त काम केलं असं सगळं म्हणजे बदल होतं. तुम्ही काय ओके, तुम्ही काम काय करता सुनील? काम करतो. ओके. आणि वय काय त्याचं? वय किती आहे? 42 वर्ष वय. काम कसलं म्हणतात? हेवी आहे का? हा, हेवी काम आहे. हां, तर आपल्याला थोडक्यामध्ये त्यांचं एक्सरे काढून पाहावं लागेल. एक्सरे काढून आपल्याला समजेल की एक्झॅक्टली त्यांना झालंय काय, की स्पॉन्डिलोसिस आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, किंवा आपल्याला गरज पडली तर MRI सुद्धा काढावं लागेल. आणि MRI काढल्यानंतर आपल्याला अजून कळेल की नेमकं मणक्यामधल्या गाद्यांना काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्यामध्ये आमवात आहे की रे ही नंतरची गोष्ट आहे. पण प्रथम आपण एक्सरे आणि MRI काढून आपण निदान करूया आणि त्यानुसार मग आपल्याकडे संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती, कटी बस्ती, पिंडस्वेत, अशा बऱ्याच ट्रीटमेंट्स, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, फिजिओथेरपी, अशा ट्रीटमेंटने आपण त्यांना बरं करू आणि त्यांच्या पायाच्या मुंग्या देखील, नस जर दबली गेली असेल तर त्या मुंग्या देखील कमी होतील याची निश्चित खात्री बाळगा. आणि उस्मानाबादला राहतात तर मग तुम्ही सोलापूरच्या आमच्या क्लिनिकमध्ये येऊ शकता. अगदीच अगदीच. डॉक्टर, आणखी कॉल आहे तो म्हणजे रेखा आहेत कोल्हापूरवरून. रेखा, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो, माझा मणक्याचा त्रास खूप आहे. मग औषधं भरपूर घेतली, आयुर्वेदिक पण घेतली,
उजव्या डाव्या बाजूला नाही खोब्यातून शिर जात्या गुडघ्यापर्यंत ती खूप दुखते. औषधं भरपूर केली तर काय फरकच नाही. खुब्यातून जी शिर जाते गुडघ्यापर्यंत ती दुखते डाव्या बाजूला. बरोबर. तर ह्याला कारण काय असू शकतं? आपण एक्सरे तर सोडून द्या, त्याच्या पुढची जी काही जी इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे MRI. त्या MRI मध्ये आपल्याला समजेल की एखादी नस तर त्यांची डाव्या बाजूची दबली गेलेली नाही आहे, ज्याला आपण सायाटिक नर्व म्हणतो. सायाटिक नावाची नस ती जर दबली गेलेली असेल तर मग कमरेपासून ते गुडघ्यापर्यंत त्यांना दुखू शकतं. तर ते आपण निदान एकदा व्यवस्थित करून घेऊ. त्यानंतर अंतर्गत बस्ती, कटिबस्ती, पिंडस्वेद आणि सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे ॲक्युपंक्चर. ॲक्युपंक्चर नावाची जी ट्रीटमेंट आहे त्यात खास दाबबिंदूंवर आतमध्ये काही सुया टोचण्यात येतात की ज्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी मला खात्री वाटते. ते कोल्हापूरला राहतात. आपलं तारावाडी चौकात क्लिनिक आहे, निश्चित भेट द्या. अगदीच अगदीच जवळच आहे क्लिनिक. आणखी एक कॉल आहे डॉक्टर, तो म्हणजे राजवीर आहेत पुण्यावरून. राजवीर, काय प्रश्न आहे तुमचा? बोला राजवीर. हॅलो. हा, सलग बोला. सलग बोला राजवीर. हॅलो. हा, टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग बोला. केलेला आहे टीव्हीचा आवाज बंद. हा, सलग बोला. प्रश्न काय आहे तुमचा? समस्या काय आहे? हॅलो. हा, सलग बोला राजवीर. मनका पूर्णपणे दुखतोय, पूर्णपणे पाठीपासून. ओके, मणका दुखतोय, पूर्णपणे दुखते. अच्छा, त्यांचा मणका दुखतोय पूर्णपणे असं त्यांचं म्हणणं आहे. पडला होता कधी? कधी ऍक्सिडेंट झाला होता की आणि तुमचं वय काय? मनका ना सर पूर्णपणे दुखतोय. ओके, राजवीर तुमचं वय किती आहे? वय 34 वर्ष. ओके, आणि कधी पडला होतात? काही लागलं होतं पाठीला? नाही, एकदा गाडीवर पडलेलं ना तर ते तरी काढला, काही प्रॉब्लेम नाही झाला, पण पुन्हा आता कंटिन्यू दुखतोय. ओके, हरकत नाही. आपण त्यांचा एक्सरे काढून घेऊ प्रथम. त्यातून आपल्याला समजेल की स्पॉन्डिलोसिस आहे, स्पॉन्डिलायटिस आहे किंवा काय खराबी झाली आहे. आणि त्याच्यातून निदान झालं नाही तर आपण MRI काढायची गरज जर पडली तर MRI काढून घेऊ. त्यातून आपल्याला जर समजलं की काय एक्झॅक्टली झालंय त्यानुसार आपण पुढे जाऊ. मग गरज पडली तर मग अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती ह्या विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि मला असं वाटतं नीट ट्रीटमेंट घेतली तर त्यांना पूर्ण बरे वाटेल. कुठून ते बोलत होते? त्यांनी पुण्यावरून कॉल केला होता. तर पुण्यात आपली 4 क्लिनिक्स आहे, हॉस्पिटल्स पण आहे. आणि उद्या मी पुण्याला चाललोच आहे, तर त्यांना गरज पडली तर निश्चित ते येऊन मला भेटू शकतात. अगदीच भेटू शकतात. म्हणजे तुमचे जे क्लिनिक आहे त्यांची नावं मी पुन्हा एकदा सांगते यांना. ती म्हणजे पनवेलला आहे, वाशीला आहे, दादर, अंधेरी, बोरिवली, विरार, विक्रोळी, ठाणे, डोंबिवली आणि पुण्यामध्ये कर्वे रोड, स्वारगेटला आहे पुण्यामध्ये. त्याचबरोबर पुणे, चिंचवड या ठिकाणी देखील हॉस्पिटल आहे. मग वडगाव शेरीला आहे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी देखील क्लिनिक्स आहेत. तिथे तुम्ही जाऊ शकता आणि त्याचबरोबर नंबर्स इथे दिलेले आहेत, त्याच्यावर देखील कॉल करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. दरम्यान आणखी एक कॉल आहे डॉक्टर, तो म्हणजे राजू आहेत आपल्यासोबत श्रीरामपूर वरून. राजू, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो. हा, बोला. हा मॅडम, मला आहे ना मानेच्या मणक्यामध्ये ना 2 ठिकाणी चोकअप आहे मॅडम. ओके. आणि माझं काम थोडं हार्ड आहे, म्हणजे मी हमाली काम करतो आणि 2-3 वर्षापासून डायरेक्ट घरामध्ये बसलेलो आहे मी. आणि माझं पाठीमागून काय होतं माहिती का, डोकं बदली पडतं, डोकं पूर्णपणे दुखतं. आणि मला सरांना एक विचारायचं आहे, मी 2 वेळेस पंचकर्म केलेलं आहे आणि एक वेळेस औरंगाबादेत जाऊन आहे ना ॲक्युपंक्चर पण केलेलं आहे. ओके. तरी पण माझं फरक पडलं नाही आणि माझं बदलपणा आणि मान कंटिन्यू दुखली. आणखी काय विचार? माझं वय मॅडम 25 वय. ओके ओके ओके. यांना काय सल्ला द्याल? कारण अतिशय गंभीर समस्या. इतकं वाईट वाटतं ना हमालांची परिस्थिती बघून. म्हणजे किंवा शेतामध्ये काम करणाऱ्या किंवा हांडे उचलणाऱ्या बायका आहेत, त्या मोठी मोठी ओझी आपल्या अंगावर वागवत असतात आणि त्या चालत असतात. मला ते इतकं म्हणजे हृदय पुळवटून टाकणारं ते दृश्य असतं. तर कधी कधी वाटतं की ह्याला पर्याय शोधायला लागेल आपल्याला. हो, निश्चितच. म्हणजे
काहीतरी करून अरे रोबोज आणा ना तिकडे, खाल स्टेशनवर रोबोज आणा आणि त्यांना वजन उचलायला लावा, यंत्रमानव आणा. खरं हे मानवाचं काम नाही आहे की अंगावर एवढ्या डोक्यावर मोठी मोठी ओझी घेऊन, मग त्याच्यामुळे त्यांच्या मणक्यात मध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि स्पॉन्डिलायटिस निर्माण होतो किंवा मग त्रास किंवा स्लिप डिस्क होते किंवा बऱ्याच प्रकारचे रोग निर्माण होतात. तर ह्याला म्हणजे उपाय आहेत, आपण उपाय करू शकतो, आपण ॲक्युपंक्चर करू शकतो, ॲक्युप्रेशर करू शकतो, बाह्य बस्ती, अंतर्गत बस्ती, सर्व काही आपल्याकडे आहे. पण ह्यांचं जे काम आहे ते काम जरा त्यांना लाईटर करावं लागेल, थोडंसं थोडं कमी करायला लागेल. अंगावर एवढा बोजा घेऊन तुम्ही चालणार आणि मग तुम्हाला बरं पण व्हायचंय हे सोपं नसतं तेवढं. काही काळजी घ्यावीच लागेल. एक कॉल आहे डॉक्टर, तो म्हणजे मंदाबाई आहेत मुरबाड वरून. मंदाबाई, काय प्रश्न आहे तुमचा? मंदाबाई हा सलग बोला. हा, माझ्या उजव्या हाताचा बोट आहेत ना, 3 बोटा ती अशी बधीर झाल्यात. तर तिकडे डॉक्टरचा आम्ही बघतो ना कार्यक्रम, तर त्याही तिथं सांगितलंय ना. ओके. तर नंबर दिला, त्याच्या नंबरवरून फोन केला. तर ती उजव्या हाताची 3 बोट आहेत त्याची बधीर झाल्यात. अशी काही वस्तू घेतली ना तर ती हातातून अशी पडते लगेच. ओके. यांना काय सल्ला द्याल तुम्ही? ह्याच्यावरनं नक्की आपल्याला कळलं की बधीर झालेली बोट आहे किंवा हातात घेतलेली वस्तू जर पडत असेल तर याचा अर्थ आतमध्ये नसा दबल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सर्वायकल स्लिप डिस्क असेल किंवा लंबार स्लिप डिस्क असेल, आपल्याला MRI काढून संपूर्ण मानेचा आणि कमरेचा MRI काढून आपल्याला समजू शकेल की एक्झॅक्टली जी डिस्क आहे ती कुठे सरकलेली आहे आणि कुठे दबली गेलेली आहे. अगदीच. तर त्यानंतर आपण त्यानुसार आपण ट्रीटमेंट करू. मग त्यामध्ये मन्या बस्ती आहे, कटी बस्ती आहे, त्याच्यानंतर पिंडस्वेद आहे, ॲक्युपंक्चर आहे, फिजिओथेरपी आहे, त्यानंतर आपली आयुर्वेदिक औषधं आहेत. असं कॉम्बिनेशन आपण जर यांना केलं आणि काही काळजी घेण्यास सांगितलं, जसं पटकन वाकायचं नाही, वजनं उचलायची नाहीत वगैरे वगैरे, तर त्यांना निश्चित बरं वाटेल. अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुम्ही एक म्हणजे विश्वास दाखवताय त्यांना की निश्चितच बरं वाटेल आणि तुम्ही बऱ्याचशा पेशंटना बरं केलेलं आहे आणि असेच काही पेशंट आपल्यासोबत आहेत, तर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे तेही आता आपण पाहूयात. मी ज्योत्स्ना हरिराम म्हात्रे. माझ्या मिस्टरांना 10 वर्ष झाली स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे. त्यांना चालताही येत नव्हतं. मी बरेच दवाखाने केले, भरपूर दवाखाने आम्ही फिरलो, पण काही उपयोग झाला नाही. मी गेल्या 10 वर्षापासून अँकोरायझिंग स्पॉन्डिलायसिस आणि 1.5 वर्षापासून लेग हिपचा त्रास चालू झाला आहे. आम्ही बरेच उपचार केले, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, बरेच डॉक्टरांकडे गेलो, पण त्यांनी या रोगाला काही इलाज नाही असे सांगितले. मग आम्ही डॉक्टर अनिल पाटील यांच्या वैद्यकीय संयुक्त उपचार पद्धती या सेंटरमध्ये आलो आणि डॉक्टरांना भेटलो. त्यांनी आम्हाला या रोगाचं निदानबद्दल दिलासा दिला आणि गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही त्यांचा उपचार घेत आहे. त्यामुळे आम्हाला बराच फरक पडला आहे. आम्ही चालत नव्हतो, पण मी आता थोडा चालू लागले आहे आणि 50% फरक आला आहे. नमस्कार, माझं नाव मनोज अरुण जाधव, राहणार कळंबोली पनवेल. मला काही वर्षापूर्वी हाडाच्या त्रासांचा सुरुवात झाली. त्या काळामध्ये माझा गुडघा आणि कंबर यांचं खूपच फार दुखणं वाढलं. अशा दुखण्या वाढल्यामुळे मी साहजिकच आमच्या डॉक्टरकडे गेलो. त्यांना सांगितलं या त्यांच्या प्रॉब्लेमबद्दल. तर त्यांनी मला काही उपचार पद्धती, काही इंजेक्शन्स वगैरे अशा प्रकारची औषधं दिली, पण त्याने मला काही फरक पडला नाही. त्यानंतर त्यांनी मला स्पेशलिस्टला सजेस्ट केलं. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी काही ट्रीटमेंट केल्या, काही रक्तांच्या चेकअप वगैरे केल्या. त्यानंतर त्याच्यात असं आढळून आलं की मला HLA-B27 हा वाताचा प्रकार आहे आणि त्यांनी मला क्लिअरली सांगितलं की हा तुमचा पूर्णपणे बरा होणार नाही. तेव्हा मी घाबरल्यानंतर ते मला म्हणले तुम्ही घाबरण्याचं कारण नाही आहे, आमचे जे औषधं आहेत त्यांनी मग तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल. पण त्यांनी जी औषधं सांगितली ती लाईफ टाईम घ्यायची होती आणि त्या गोळ्या आणि औषधं इंजेक्शनं घेऊन मी खूपच विटलो. त्या विटण्यामध्ये नंतर मी ती औषधं सोडून दिली आणि मी माझा दुसरा काहीतरी उपचार होऊ शकेल या दृष्टिकोनातून शोध घेत होतो. पण अचानकच एकदा TV बघताना मला डॉक्टर अनिल पाटील यांचा प्रोग्राम पाहिला आणि त्या प्रोग्राममध्ये
त्यांनी ते कशा ट्रीटमेंट देतात याबद्दल माहिती सांगितली. नंतर मी त्यांच्या सेंटरला भेट देऊन तिथे त्यांना अनिल पाटील यांना सुद्धा भेटलो. त्यांनी मला सांगितलं की हा आजार तुमचा पूर्णपणे बरा होईल अशी त्यांनी खात्री दिली. आणि त्या खात्रीमध्ये त्यांनी मला वेगवेगळ्या ट्रीटमेंटचे काही सांगितले. त्याच्यामध्ये त्यांनी पंचकर्माच्या काही गोष्टी सांगितल्या, जसं फिजिओथेरपी, अॅक्युपंक्चर, बस्ती या गोष्टींनी आपल्याला तो कंट्रोल करता येईल असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी त्यांचे जॉईन झाल्यावर 2 महिने या प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या आणि तिथे आता मी व्यवस्थित पूर्णपणे 70% तरी माझ्या याच्या आजारामध्ये मला फरक पडलेला आहे. त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद मानतो. थँक्यू. या पेशंटने बरेचसे उपचार घेतले आणि त्यानंतर ते संयुक्त उपचारांकडे वळालेले आहेत आणि त्यानंतर त्यांना किती फायदा झालाय ते तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकलंय. आणि शेवटचा 1 मिनिट आपल्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल पाटील यांनाच विचारूयात की तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्यायचा आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंबरदुखी किंवा पाठदुखी ही खूप कॉमन आहे. म्हणजे जगातल्या सर्वांनाच कधी ना कधीतरी कंबरदुखी पाठदुखी ही होतेच. आणि आजकालच्या काळामध्ये आपण खूप प्रवास करतो किंवा काही पण आपण पाठीच्या कणाच्या आमवाताबद्दल आज बोलत होतो. तर त्यामध्ये आपण जे काही विविध प्रकारची काय म्हणतात त्याला वेगवेगळे अन्नपदार्थ बाहेरनं घेतो, जसं मैद्याचे पदार्थ किंवा इतर ज्याच्यामुळे आम निर्माण होतो शरीरामध्ये, जे पचत नाहीत. आणि न पचल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे विकार उत्पन्न होऊ शकतात की ज्याला आपण पाठीच्या कण्याचा आमवात म्हणतो. मग त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तरुणांना सवय असते की बाबा मला पाठदुखी होते, काय ते त्याला मी काहीतरी हे लावीन, थोडंसं तेल बिल लावीन आणि संपला विषय. पण असं नसतं. त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन लवकरात लवकर तुम्ही संयुक्त उपचार पद्धती मनापासून करून घ्या आणि तुम्हाला असं दिसेल की संयुक्त उपचार पद्धती केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल. अगदीच. म्हणजे जेव्हा तुम्हाला काही होत असेल, दुखत असेल, खुपत असेल, तर त्यावेळेला निश्चितच योग्य तज्ज्ञांकडे जाऊन योग्य ते उपचार घेतले पाहिजे. दरम्यान खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. नमस्कार. नमस्कार. आणि यासोबतच आजच्या आपल्या संजीवन मंत्रमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.